पुण्याची थंडी फारच विचित्र होती. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑटोसोबत रस्त्यावर निघायला तयार होतो, पण त्या दिवशी आकाश काहीतरी वेगळंच होतं. जणू काळ्या ढगांनी चंद्रालाच गिळून टाकलं होतं. मनात एक अनामिक अस्वस्थता होती, पण रोज सारखंच मी स्वतःला समजावलं, ही सुद्धा एक सामान्य रात्रच आहे. पण मला काय माहीत होतं की आजची रात्र मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात धोकादायक आणि सगळ्यात गडद सावलीतून घेऊन जाणार आहे. मित्रांनो, मी गेली 10 वर्ष पुणे शहरात ऑटो चालवतोय. कोणत्या वळणावर गर्दी असते आणि कोणत्या रस्त्यांवर ड्रायव्हर रात्री जाणं टाळतात, हे सगळं मला नीट माहिती होतं. पण एक जागा अशी होती जिथे मी कधीच जाण्याचं धाडस केलं नव्हतं. ती जागा होती पुण्यातील संगमवाडी परिसरातील जुनी स्मशानभूमी. शहराच्या शेवटच्या टोकाला पडलेल्या तुटलेल्या भिंती आणि गंजलेल्या लोखंडी गेटने वेढलेली ती जागा. अजब गोष्ट म्हणजे त्या रस्त्याजवळून जाताना प्रत्येक ऑटो चालक जणू काही मुद्दामाचं दुर्लक्ष करत असे, जणू एखाद्या अदृश्य नियमांचं पालन करत असावेत सगळे. मीही नेहमी तिथूनच अंतर ठेवून जायचो, पण त्या रात्री काय झालं काय माहीत, माझा रस्ता अचानक बदलावा लागला. ऑटोचा मीटर हळूहळू टिकटिक असा आवाज करत होता. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. रस्ते पूर्णपणे ओस पडले होते. हवेत धूळ आणि सुकलेल्या पानांचा उग्र वास भरलेला होता. रस्ता लांबचा लांब पसरलेला आणि डाव्या बाजूला त्याचं जुने स्मशान. मला नेहमीच त्या भागातून जाताना जड वाटायचं, म्हणून मी वेग थोडा वाढवला आणि तेवढ्यातच ऑटोचा मीटर आपोआप चालू झाला. सवारी तर नव्हतीच, पण भाड्याची रक्कम वाढतच होती. मीटर आधी 32, मग 39 आणि थेट 51वर गेलं. माझी बोट स्टेअरिंगवर घट्ट आवळली गेली. मागे पाण्याचं धाडसच झालं नाही. मी फक्त समोर पाहत राहिलो, पण आत कुठेतरी एक ठाम जाणीव वाढत होती. आज रात्री मी एकटा नाही. जसं मी स्मशानाच्या मुख्य भिंतीजवळ आलो, माझी नजर अचानक रस्त्याच्या कडेला गेली. तिथे एक सावली उभी होती. स्ट्रीट लाईट टिमटिमत असल्यामुळे तिच्या कपड्याचा रंगही नीट दिसत नव्हता, पण ती आकृती इतकी स्थिर होती की जणू वाऱ्यालाही तिला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. आणि तेवढ्यातच माझ्या ऑटोचं इंजन हळूहळू मंदावू लागलं. जणू कोणीतरी जबरदस्तीने ते थांबवण्याचा प्रयत्न करत होतं. माझ्या पायात हलकीशी थरथर जाणवू लागली. मी ऑटो उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण ऑटो स्वतःहून त्या सावलीकडे सरकू लागला. मी जवळ पोहोचताच ती सावली अचानक नाहीशी झाली, पण ऑटोचा मीटर अजूनही धावतच होता. मी पुढेच जात राहिलो आणि अचानक माझ्या पाठीवर एक तीव्र थंडावा जाणवला. जणू कोणीतरी ओल्या थंड हातांनी माझ्या पाठीला घट्ट धरलं होतं. हृदयाचे ठोके वेगाने वाढले. मागे न पाहताही मला स्पष्ट कळत होतं, मागे कोणीतरी आहे. तो फक्त भास नव्हता, तो तापमानाचा बदल नव्हता, तो एक बोजा होता. जळ, खूप जळ. जणू कोणीतरी माझ्या अगदी मागच्या सीटवर बसलं होतं. मीटर आता 117वर पोहोचलं होतं. माझा श्वासही जळ होऊ लागला होता. इतकं भय मी कधीच अनुभवलं नव्हतं. एक अदृश्य सवारी, एक गोठवणारी उपस्थिती आणि ऑटोच्या प्रत्येक भागावर अजब ओलसरपणा. मनात फक्त मी एवढंच म्हणालो, बस त्या वळणापर्यंत पोहोचलो की रस्ता बदलतो. पण त्या रात्री रस्ता माझा मर्जीनुसार ठरणार नव्हता. काही मीटर पुढे गेल्यावर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या अंगातली सगळी ताकद काढून घेतली. स्मशानाचं ते गंजलेलं लोखंडी गेट, जे वर्षानुवर्ष बंदच असतं, त्या रात्री ते उघडं होतं. झाडाची पानं संतपणे हलत होती आणि आतून एक धुंद थंड धुके बाहेर येत होते. जणू आत कुणीतरी खोलवरून थंड श्वास घेत होता. माझ्या ऑटोची लाईट त्या थेट उघड्या गेटवर पडली आणि त्याच क्षणी ऑटोचं इंजिन बंद पडलं. मी 2 सेकंदासाठी डोळे बंद केले आणि तेव्हा जाणवलं, मागची सीट पूर्णपणे दबलेली होती. जणू एखादा प्रचंड जड शरीर तिथे बसलेलं होतं. पण मी मान वळवली नाही. भीती इतकी होती की शरीर हलायलाही तयार नव्हतं. आणि तेवढ्यात माझ्या कानावर एक बारीक सरसर ऐकू आली. जणू कोणी ओल्या मातीतून उठून ऑटोच्या सीटवर बसलं होतं आणि त्याच्या कपड्यातून पाणी टपकत होतं. हळूहळू हवेत कुजलेल्या मांसासारखी दुर्गंधी पसरू लागली. तो वास कोणत्याही जिवंत माणसाचा असू शकत नव्हता. तो वास असा होता
जणू कबरीत वर्षानुवर्षे साचलेल्या शेवाळाचा ओलसर, कुचकर आणि फारच भयानक. तो वास लागताच माझे हातपाय थरथरू लागले. मी इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ऑटो पूर्णपणे जाम झाला होता. तेवढ्यात माझ्या अगदी उजव्या कानाजवळ एक अतिशय हलकी पण अंगावर काटा आणणारी श्वासाची झुळूक जाणवली. त्या श्वासाचा आवाज मानवी नव्हता, तो फार जड, पोकळ. त्या क्षणी मला पुन्हा खात्री झाली, माझ्या मागे कोणीतरी बसलेलं आहे, जे मला दिसत नाही पण अस्तित्वात नक्कीच आहे. तेवढ्यात माझ्या ऑटोची हेडलाईट थेट संगमवाडी स्मशानभूमीच्या उघड्या गेटच्या आत पडली. त्या धोक्यात मला एक जुनी उघडलेली कबर दिसली. त्या कबरीच्या दगडावर विचित्र तळे गेले होते, जणू कोणीतरी आतून जोर लावून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. माती ताजी दिसत होती, अगदी आताच उलथवून टाकल्यासारखी, जणू नुकतीच ती कबर कोणीतरी उकरली होती. आणि अचानक माझ्या ऑटोचं स्टेअरिंग आपोआप वळू लागलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑटो जाम असून सुद्धा ते हळूहळू इंजिन सुरू न करता स्मशानाच्या गेटच्या आत सरकू लागलं. मागील बाजूचं वजन मात्र वाढतच चाललं होतं, जणू मागे बसलेली ती अदृश्य गोष्ट आणखी जड होत चालली होती. भीतीने मी डोळे घट्ट मिटून घेतले. काही सेकंदांनी जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा माझा ऑटो त्या तुटलेल्या कबरीच्या दगडासमोर थेट उभा होता. आता सगळं स्पष्ट झालं होतं. मागे बसलेली ती गोष्ट स्वतः इथे आलेली नव्हती. मीच तिचा मार्ग पूर्ण करण्याचं साधन बनलं होतं. माझा श्वास तुटक तुटक होऊ लागला. कसलाही विचार न करता मी एक्सेलेटर पूर्ण ताकदीने दाबला आणि त्याच क्षणी मागचं ते प्रचंड वजन क्षणात नाहीसं झालं. जणू कुणी हवेत विरघळून गेलं, जणू ते इथलंच होतं आणि इथेच परतलं. ऑटो जोरात उडी मारून पुढे धावला आणि स्मशानाच्या गेटच्या बाहेर आला. तेवढ्यात ऑटोचा मीटर आपोआप रिसेट व्हायला लागला आणि काही क्षणात तो पूर्णपणे शून्यावर आला. मी त्या रस्त्याबाहेर पळताच हवा अचानक उबदार झाली. माझा श्वास हळूहळू सामान्य झाला, पण मन पूर्णपणे पोकळ झालं होतं. मी शेवटची एक नजर रिअर व्ह्यू मिररमध्ये टाकली. मागच्या सीटवर कोणीच नव्हतं, पण ती सीट अजूनही किंचित ओलसर होती, जणू कोणी आताच तिथून उतरलं होतं. त्या रात्रीनंतर मी कधीही त्या रस्त्यावर जाण्याची चूक केली नाही, कारण मला माहीत आहे कधीकधी काही सवाऱ्या आपल्या मंजिल गाठू शकत नाहीत आणि मग त्या कोणताही ऑटो, कोणताही ड्रायव्हर निवडतात आपला अपुरा प्रवास पूर्ण करण्यासाठी. मी फक्त एवढीच प्रार्थना करतो की त्या रात्रीची सवारी तुम्ही कधीही बनू नका. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. आता आपण दुसरी कथा ऐकूया. मी गेली 15 वर्ष मुंबईच्या रस्त्यांवर ऑटो चालवतोय. या शहराने मला सगळं दाखवलं आहे, भीड, गोंगाट, अपघात आणि विचित्र लोकसुद्धा. पण त्या रात्री जे माझ्यासोबत घडलं त्याने माझ्या आयुष्यात भीतीचा एक स्थिर थर साठवून ठेवला. आजही ते आठवलं की माझ्यात हँडलवर अजून घट्ट आवळले जातात. त्या दिवशी पाऊस नुकताच थांबला होता. हवेत समुद्राची थंड झुळूक मिसळलेली होती, पण ती थंडी फक्त हवेतली होती. खरी थंडी ती थोड्याच वेळात माझ्या अंगात भिनणार होती. रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते. मी बँड्रा वरळी सिलिंग जवळ ऑटो लावून उभा होतो. रस्त्यावर हलके धुके पसरलेले होते. स्ट्रीट लाईट्स त्या धुक्याला पिवळसर धुरासारखा दिसू देत होत्या. लोक फारसे नव्हते, गाड्याही कमी होत्या, पण शांतता खूप जास्त होती आणि काहीतरी असामान्य होती, अतिशय जास्त, असह्य. मी लगेच सिगारेट विझवली आणि पुन्हा ऑटो सुरू करणार इतक्या रिअर व्ह्यू मिररमध्ये एक हलकंसं धुसर सावट हलताना दिसलं, जणू कोणी ऑटोच्या अगदी जवळून नुसतंच निघून गेलं. मी ताबडतोब मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक ओसाळ शांत रस्ता. थकवा असेल असं समजून मी दुर्लक्ष केलं. काही सेकंदातच एक थंड वाऱ्याची झुळूक आली. ती इतकी थंड होती की अंगावरचे केस ताठ उभे राहिले आणि पुढच्याच क्षणी माझ्या पाठीमागच्या सीटवर अचानक जळपणा जाणवला, जणू कुणी शब्द न काढता बसलं होतं. माझे हात स्टेअरिंगवर घट्ट गोठले. ऑटोच्या आतलं तापमान क्षणात खाली घसरू लागलं. सुरुवातीला वाटलं कदाचित पावसामुळे थंडी वाढली असेल, पण अवघ्या 10 सेकंदात माझे हातपाय बधीर होऊ लागले. ऑटोमध्ये मी 2 महिन्यांपूर्वीच बसवलेला
डिजिटल तापमान मीटर हळूहळू खाली जाताना दिसला. 10 अंश सेल्सिअस. मुंबईच्या रात्रीत असं तापमान अशक्य आहे. विश्वास सोडताच तो धुरासारखा दिसू लागला. मानेमागे एखाद्या थंड वस्तूचा स्पर्श जाणवला. जणू बर्फाच्या बोटांनी कोणीतरी हलकसा स्पर्श केलं होतं. माझ्या मनात ठामपणे उमटलं, मागे कोणीतरी आहे आणि तो माणूस नाही. हिंमत एकवटून मी पुन्हा आरशात पाहण्याचा प्रयत्न केला. आरशात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त एक काळा धुसार आकार, ज्याची उपस्थिती थेट माझ्या पाठीच्या कण्यापर्यंत उतरत होती. जणू कोणीतरी डोळे उपटून माझ्याकडे रोखून पाहत होतं. ते सावट हलत नव्हतं, पण त्याची शांतता आतपर्यंत पोहोचत होती. मी एक्सिलेटर दाबला आणि ऑटो पुढे सरकू लागला. पण जितका पुढे जात होता तितकी थंडी वाढतच होती. ऑटोच्या आतमध्ये एक दाब जाणवत होता, जणू हवा काचीसारखी घोटत चालली होती. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या रस्त्यावर विचित्र बदल दिसू लागले. स्ट्रीट लाईट्स धुसर होत गेल्या. रस्ता अधिकाधिक रिकामा वाटू लागला. प्रत्येक वळण एखाद्या अनोळखी अंधारात विरत होतं. मुंबईचे ओळखीचे रस्ते एखाद्या परक्या शहरासारखे भासत होते. काही वेळाने मला जाणवलं, मागे बसलेली ती गोष्ट अजूनही तिथेच आहे. बॅक मिरर हळूहळू धोक्याने भरू लागला, पण त्या धोक्यातून एक आकृती अधिक स्पष्ट होत गेली. एक उंच, क्रोश, थंड सावट, ज्याचं तोंड अजूनही काळोखात बुडालेलं होतं. जणू त्याच्याकडे चेहराच नव्हता, फक्त एक रिकामी पोकळी. मला असं वाटू लागलं की तो मला कुठेतरी घेऊन चालला आहे आणि मी आता माझ्या ऑटोचा मालक उरलो नव्हतो. मी जणू एका चालत्या कबरीत अडकलेला माणूस झालो होतो. रस्ते बदलत गेले, वळणं बदलत गेली. गल्ल्या, फ्लायओव्हर सगळंच वेगळंच वाटू लागलं. आणि मग मी एका अशा रस्त्यावर पोहोचलो जो मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. सगळीकडे धुके, लाईट्स बंद, इतकी शांतता की ऑटोचं इंजिनसुद्धा एखाद्या अनोळखी पोकळीत घुमू लागलं. तेवढ्यात ऑटोचं इंजिन आपोआप बंद पडलं. बाहेर पूर्ण सन्नाटा आणि आतमध्ये हळ गोठवणारी थंडी. माझ्यासमोर दोनच पर्याय होते, मागे वळून पाहणं किंवा गप्प बसून हे रात्राचं शेवटचे मानणं. मी हळूहळू आरशात पाहिलं आणि धुक्यात असलेली ती आकृती आता पूर्णपणे स्पष्ट दिसत होती. एक झुकलेली काळी आकृती, ज्याचं तोंड एखाद्या खोल रिकाम्या खड्ड्यासारखं होतं, ज्याचे हात मानवी नव्हते तर बर्फासारखे नखांनी भरलेले पंजे होते, ज्याच्या भोवती हवा नव्हतीच, फक्त दाट गोठलेला थंड धूर होता. आणि मग त्या सावट्याने पहिल्यांदाच हालचाल केली. हळूहळू माझ्या दिशेने झुकू लागलं. माझं हृदय वेळासारखं धडधडू लागलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्याच क्षणी ऑटोचं इंजिन आपोआप सुरू झालं. मी धाडस करून डोळे उघडले. सर्व पूर्ववत होतं. तोच रस्ता, लाईट्स पुन्हा पेटलेल्या आणि मागची सीट पूर्णपणे रिकामी, पण त्या सीटवर एक ठळक निशाण होतं, बर्फासारखं पांढरट, हळूहळू विरघळत जाणारं एक मानवी आकृतीचं ठसेदार चिन्ह. मी ऑटो वेगात चालवला आणि घरी पोहोचताच सरळ झोपायचा प्रयत्न केला. पण त्या रात्रीनंतर माझ्या ऑटोच्या मागच्या सीटवर बसणारा कोणताही प्रवासी काही सेकंदासाठी अचानक असह्य थंडी जाणवते असं आजही सांगतो. आणि ती थंडी जाणवताच मला एवढं नक्की कळतं, तो सावट पूर्णपणे गेलेला नाही, तो फक्त दुसऱ्या सावरीच्या शोधात आहे. मित्रांनो, त्या रात्रीनंतर मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की जे काही घडलं तो फक्त माझा भ्रम होता. पण भ्रम कधीही ऑटोचं तापमान मीटर 10 अंश सेल्सिअसवर स्थिर ठेवू शकत नाही. भ्रम कधीही मागच्या सीटवर बर्फासारखा ठसा उमटवू शकत नाही. आणि भ्रम कधीही तुम्ही त्याला विसरून गेल्यावरही तसा टिकून राहत नाही. त्या घटनेला साधारण 1 आठवडा झाला होता, तरीसुद्धा मी अजूनही रात्री एकट्याने झोपू शकत नव्हतो. दररोज रात्री असं वाटायचं की खोलीतलं तापमान अचानक काही सेकंदासाठी घसरतंय, जणू एखादी अदृश्य गोष्ट माझ्या शेजारून निघून जात आहे. जणू ती मला आठवण करून देत होती, मी गेलेलो नाही. मी ऑटोच्या मागच्या सीटवरचा तो पांढरट ठसा स्वच्छ केला होता. अनेक वेळा साबणाने धुतला, सीट कव्हरही बदललं, पण तरीसुद्धा धुतलेल्या कपड्यांवर हळूहळू तीच हलकी पांढरी छटा परत उमटू लागायची. जणू तो ठसा
स्वतःला पुसून जाऊ द्यायला तयारच नव्हता. मी ठरवलं आता रात्री ऑटो चालवायचाच नाही. पण शहर आणि नशीब कधीही विचारून येत नाहीत. पैसे संपत चालले होते. घराचं भाडं थकीत होतं. मुलाच्या शाळेच्या फीची तारीख जवळ आली होती. मजबुरीनं मला पुन्हा रात्रीचा ऑटो घेऊन बाहेर पडावं लागलं. त्या रात्री हवा विलक्षण शांत होती. जणू समुद्रही थांबून गेला होता. स्ट्रीट लाईट्सही नेहमीसारखे धुके तयार करत नव्हते. तरीही वातावरण जड होतं, घुसमटणारं. मी ऑटो सुरू केला आणि मागच्या सीटकडे नजर गेली तेव्हा काहीतरी हलकंसं खिसकत असल्यासारखं दिसलं. जणू एखाद्या वजनानं कापड खाली दाबलं गेलं होतं आणि मग ते कापड हळूहळू आपोआप वर उचलल्यासारखं झालं. मी स्वतःला समजावलं, हवा असेल, मनाचा खेळ असेल. साधारण 1 तासानंतर मला एक सवारी मिळाली जिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जायचं होतं. मनात आलं, आज चांगलं काम मिळालं. सवारी मागे बसताच मी चौकांना झालो. पण यावेळी तापमानात 1 अंशही फरक पडला नाही. माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली. कदाचित ते सगळं खरंच एक विचित्र अपघातच होता. आम्ही विमानतळाच्या जवळ पोहोचत होतो तेवढ्यात मागे बसलेल्या प्रवाशानं डोकं खाजवण्यासारखी एक हलकीशी हालचाल केली आणि त्या क्षणी मला सीटच्या दुसऱ्या बाजूला एक आणखी हालचाल जाणवली. जणू मागे फक्त एक नव्हे तर 2 जण बसले होते. मी घाईघाईनं आरशात पाहिलं. प्रवासी स्पष्ट दिसत होता, पण त्याच्या शेजारी एक धुसर विचित्र सावट होतं. त्याला चेहरा नव्हता, तो हलत नव्हता, पण तो होता जणू तो कुठे गेला नव्हताच, फक्त वाट पाहत होता. माझा श्वास मंदावला, कपाळावर थंड घाम फुटला. प्रवासी उतरल्यावर ते सावट हललं, जणू आपली जागा बदलत होतं. आणि ते हलताच सीटची फोम आत दाबली गेली. जणू एखादी अतिशय जड वस्तू तिथे बसली होती. मी ताबडतोब ऑटो थांबवला. तो रस्ता ओसाळ होता. विमानतळाच्या झगमगत्या लाईटसुद्धा आता विचित्रपणे फिक्या वाटत होत्या. जणू सगळं काही जाळ कोटलेल्या थंडीच्या थराखाली दबलं गेलं होतं. भीतीनं मी डोळे घट्ट मिटून घेतले. काही सेकंदाच्या शांततेनंतर मागच्या सीटवर काहीतरी बर्फासारखा घसरल्याचा आवाज आला. तो आवाज एखाद्या थंड, जड, अज्ञात शरीरासारखा होता. मी हलूही शकत नव्हतो. तेवढ्यात माझ्या उजव्या कानाजवळ एक अतिशय हलकी, मंद, थंड श्वास घेण्यासारखी जाणीव झाली. जणू तो आता माझ्या अगदी शेजारी उभा होता. जणू त्याला माझ्या शरीराची ऊब जाणवत होती. त्याच क्षणी माझ्या छातीत तीव्र वेदना जाणू लागली त्या भेदक थंडीमुळे. आणि तेवढ्यातच ऑटोच्या बाहेरून एक कारचा हॉर्न वाजला. एक क्षणिक प्रकाश पडला आणि लगेचच जणू कोणीतरी ती थंडी ओढून टाकली. तापमान मीटर झपाट्यानं वर चढू लागलं. मी लगेच मागे वळून पाहिलं. सीट पूर्णपणे रिकामी होती, पण यावेळी पांढरा ठसाच नव्हता. सीटचा एक कोपरा पूर्णपणे घोटलेला होता. बोट लावताच अचानक एक आवाज येत होता. त्या रात्री घरी परतल्यावर मी माझ्या बायकोला काही सांगितलं नाही, पण जेव्हा मी झोपायचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलं की खोलीच्या बाजूच्या खिडकीजवळचं तापमान हळूहळू कमी होत चाललं आहे. मी खिडकीकडे पाहिलं आणि काचांवर एक लांब, बर्फासारखी थंड बोटांची रेघ उंट चाललेली दिसली. ती रेघ हळूहळू माझ्याकडे सरकत होती. जणू आता तो सावट फक्त माझी सवारी राहिलेला नव्हता, तो माझ्या घरापर्यंत पोहोचलेला होता. मित्रांनो, हे दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.